नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू आणि तिळाची पोळी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तिळाच्या पोळ्या किंवा तिळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 1 वाटी तीळ घेतलेले आहेत पांढरे, 1 वाटी गूळ किसलेला, वेलची पूड आणि 1 वाटी शेंगदाणे, ते मीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ आहे। ते तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी साहित्य आहे। एका कढईत तीळ भाजण्यासाठी घेतलेला आहे। थोडं मंद आचेवरच तीळ खरपूस अगदी तांबूस रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। तीळ खरपूस रंगाचे भाजून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया आता। शेंगदाणे व्यवस्थित अगदी साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे। बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। पांढरे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सर मधून मध्यम पावडर असे वाटून घ्यायचे। बघू शकता तीळ आणि शेंगदाणे बारीक केलेले आहेत मिक्सर मधून। यातच वेलची पावडर मिक्स करून घ्यायची। भाजलेले शेंगदाणे, किसलेला गूळ, हे सगळं व्यवस्थित एकत्र झालं की मिक्सरला एकदा परत हे मिश्रण लावून घेऊया। मिश्रण मिक्सर मधून काढलेलं आहे। आता याचे तुम्ही तिळाचे लाडू, तिळाची पोळी सुद्धा करू शकता। थोडे पांढरे तीळ टाकूया। सर्व एकत्रित करून घ्यायचं। हे दिसायला खूप छान दिसतं असं वरून पांढरे तीळ भाजून टाकले। तिळाचे लाडू बनवून घेऊया आधी। तुम्ही बघू शकता तिळाचे लाडू तयार आहेत। आता यापुढे तिळाचे पोळी कशी बनवायची ते बघूया। थोडं बेसन भाजून घेऊया आता। ऑप्शनल आहे, बेसन तुम्ही भाजूनही घेऊ शकता किंवा असंही टाकू शकता, पण बेसन भाजून छान खरपूस होते पोळी, त्यासाठी बेसन थोडं भाजून घ्यायचं। बेसन थोडं खरपूस रंगाचं भाजून झालेलं आहे। आता तेही एका बाउल मध्ये काढून घेऊया। तिळाच्या पोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आधी। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं बेसन, चवीनुसार मीठ, हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। तेलाचा मोहन केलेला आहे ते या पिठात टाकून घ्यायचं। एका चमच्याच्या साहाय्याने थोडं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊया। ते पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण याचे उंडे तयार करून घेऊया। ते उंडे तयार करून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। आता पोळ्या लाटून घेऊ। चपाती लाटतो तसं आपण उंडे तयार करून घेतले। सारण भरून घेऊया। पातळ पोळी लाटून त्यावर थोडे पांढरे तीळ लाटून घ्यायचे। दिसायला खूप छान दिसतात ते। त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला। या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या। दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची पोळी। तुम्ही यावर साजूक तूपही लावू शकता। तुम्ही बघू शकता तिळाचे लाडू आणि तिळाच्या पोळ्या तयार आहेत। कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आज आपण
आपण बघितलं तिळाचे लाडू आणि तिळाची पोळी कशी बनवायची। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।